कार्यकाळ संपत आलेला असला तरी या 3 महिन्याच्या जे उपस्थित राहिले हे खरे गावासाठी काम करणारी मंडळी आहेत. आम्ही फक्त 5 जण उपस्थित होतो. जास्त घरकुल तालुक्यातली वडगाव मध्ये कधीही तुम्ही तालुक्यात जाऊन बघा. आरोग्य विभागाच्या डॉक्टर पंढरपुरे मॅडम यांनी पुढे यायचे. आरोग्य जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील माने यांनी पुढे यायचे. हार्दिक स्वागत आणि मान्यवर पाहुण्यांना विनंती की आपण आपल्या शिक्षकांना विनंती करतो. रोहित गौरकर पत्रकार सुनील जाधव, ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, उपस्थित सर्व ग्रामस्थ महिला भगिनी, आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आपल्या गावातून पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसाच्या आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आपल्या राज्यासाठी त्यांनी सुरू केलेलं आहे. 2047 साली आपला देश समृद्ध व्हावा आणि तो सर्व घटकांमधून समृद्ध झाला पाहिजे ही जी संकल्पना मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी नरेंद्रजी मोदी सरकारने या ठिकाणी केलेली आहे. त्या निमित्ताने आपल्या राज्यातून देखील राज्य सरकारने या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात आपण आताच पाहिली असेल. ती सुरुवात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वतीने आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सर्व राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेली. आपण देखील आपलं गाव त्यामध्ये पाठीमागे राहू नये म्हणून हे अभियान आपल्या गावात देखील आपण सुरू करणार आहोत. या अभियानाच्या निमित्ताने आपल्याला पंचायत समितीच्या निलिमा कुंडलिक मेमाने या विस्तार अधिकारी पंचायत समिती यांची पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी संपर्क अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचं या निमित्ताने आज या कार्यक्रमासाठी त्यांचं या ठिकाणी आपण हार्दिक असं अभिनंदन करूया. दुसरे आपले पंचायत समितीचे माजी उपसभापती आपले अविनाश बाबा शिंदे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या देखील ग्रामपंचायतच्या वतीने आपण सहर्ष असं स्वागत करूया.
तालुका भाजपचे अध्यक्ष सुनीलजी माने हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या गावचे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी श्री धुमाळ साहेब, तसेच महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी कर्पुरे मॅडम, या ठिकाणी कर्तव्यदक्ष असे असलेले आपले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर जोशी साहेब, तसेच आपले या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी श्री आर्यन शिंदे साहेब, तसेच पत्रकार सर्व पत्रकार मित्र गेली 4.5 वर्ष माझ्या बरोबर किंबहुना माझ्या पुढे जाऊन काम करणारे आमचे सर्व सदस्य सहकारी, आजी माझे सदस्य, ग्रामपंचायतीवरती प्रेम करणारे आपण सर्वजण उपस्थित या सर्वांचं मी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो. जाधव सर देखील प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी सहकार्य करत असतात, त्यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. वास्तविक पाहता आजपासून 90 दिवस 100 दिवसाचा कार्यक्रम आहे, परंतु आपल्याला 90 दिवसामध्ये आपलं गाव या ग्राम समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये पुढे न्यायचे आणि आपल्या गावाला मी म्हणतोय बक्षिसासाठी नाही, परंतु आपलं गाव कुठेतरी तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, राज्यात असेल, देशात असेल, आपलं गाव त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आपल्या गावात चांगल्या योजना आल्या, चांगल्या योजना राबवण्याचं काम चालू आहे, परंतु हे गाव पुढे जात असताना खरी साथ ते गावकऱ्यांची असते आणि आपण सगळ्यांनी मिळून हे गाव आजपासून पॉझिटिव्ह राहू. ग्रामसभा बरेच वेळा झाल्या, त्या मी देखील पाहिल्या. फक्त तक्रारी करणं म्हणजे ग्रामसभा हे प्रत्येकाने मनातून काढा. पहिलं ग्रामसभेमध्ये गावातील लोकांनी एकत्र येऊन गावासाठी, गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येणं आणि वेगवेगळे चांगल्या पद्धतीचे निर्णय त्यामध्ये घेणं म्हणजे ग्रामसभा खरं तर आयोजित केली जाते. आपल्या गावामध्ये सर्व समाजाचे लोक राहत आहेत, परंतु सगळ्या समाजांनी एकत्र येऊन जर ही कामं केली तर आपलं एवढं मोठं गाव देखील आपण त्या देशाच्या पटलावर नेण्याशिवाय आपण राहणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आज जे उपस्थित राहिलेत हे खरे गावासाठी काम करणारी मंडळी आहेत. आज देखील मी सांगतो आणि तुम्ही सर्वांनी पॉझिटिव्ह राहा, आमच्या बरोबर राहा. मग बचत गट असेल, आज बचत गटासाठी देखील करत चाललेलो आहे. परवाच प्रशिक्षणासाठी म्हणून महिलांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर त्या प्रशिक्षणासाठी देखील आपण तयारी दाखवली. येत्या 4-5 दिवसामध्ये मला वाटतं 23 तारखेला आपण ते प्रशिक्षण सुरू करीत आहोत. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा मिळेल, तसेच तालुका स्तरावर असेल किंवा देशाच्या पातळीवर आज मला वाटतं त्या दिवशी ती महिलांना 12 आपले बचत गट या ठिकाणी लखपती झालेत, त्यांचं देखील या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो. भाग घेतलेला आहे आणि आपण आपलं गाव त्या ठिकाणी नेत आहोत आणि हे सगळं आपल्या सगळ्यांच्यामुळे शक्य होतंय. मध्यंतरी आपण सगळ्यांची घरं मोजली आणि ते घरं आता याच्या पुढे जाऊन आपण त्या ठिकाणी घरांवरती नेम प्लेट लावण्याचं काम देखील आपण या थोड्याच दिवसामध्ये करणार आहोत. म्हणजे हे जे 1 ते 33 नमुने आहेत, या 1 ते 33 नमुन्यामध्ये सर्व जे काम करायचं आहे म्हणजेच या ठिकाणी लोकाभिमुख प्रशासन, म्हणजे त्या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र असेल,
किंवा तक्रार निवारण केंद्र असेल, ग्रामपंचायतची ती वेबसाईट देखील आपण सुरू करत आहोत. शिवाय CCTV कॅमेरे आपण गावामध्ये बसवलेले आहेत. काही ठिकाणी राहिले असतील तर ते देखील आपण सांगा, ते देखील या 1 महिन्याच्या आत आपण या ठिकाणी बसवणार आहोत. म्हणजे आपल्याला सर्व दप्तर अद्ययावत करायचंय. कोण बाहेर असेल तर मध्ये भाग घेत असताना क्लिअर करणार आहे, त्याचे देखील आपण अपडेट करणार आहोत. तसेच मतदार नागरिकांना ॲप डाउनलोड करायचे आहेत. म्हणजे जे ॲप सरकारचे आहेत ते 2-3 प्रकारचे ॲप आहेत. ते मेरी पंचायत असेल, पंचायत निर्णय असेल किंवा ग्राम संवाद, हे देखील ॲप आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाच्या मोबाईलला आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. सध्या सर्व माहीत चाललेली आहे आणि त्या ऑनलाईनमध्ये आपण पाठीमागं राहायचं नाही. आपल्या गावातील प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये पुढं घ्यायचा आहे. मग ते कुठलीही माहिती, मग आपण आता जे पूर्वी म्हणत होतो की आम्हाला माहीतच नव्हतं, कुठली योजना आली ते आपण म्हणत होतो आपल्याला माहीतच नाही, तर तसं न करता ते जर ॲप डाउनलोड प्रत्येकाच्या मोबाईलला झाले तर ते राज्य सरकारची असेल, केंद्र सरकारची असेल, कुठलीही योजना आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि त्यासाठी आपण ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्यांच्या मोबाईलवरती आपण ॲप देखील डाउनलोड करणार आहे. तसेच आता परवाच अटल भूजलचं मीटिंग मला वाटतं गावामध्ये झाल्या, सर्व मीटिंग पूर्ण झाल्या. त्या मीटिंगमध्ये आपण खरं तर उपस्थित राहिला नाही. शेतकऱ्यांसाठी एक सांगतो की त्या योजनेमध्ये म्हणजे अटल भूजलमध्ये गाव बसलं म्हणजे मोठी आनंदाची बाब नाही आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की आपल्याला पुढं पाण्याचं दुर्भिक्ष पडणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय काय कामं करावी लागतील किंवा पुढं पाणी कमी पडलं तर आपल्याला त्यातून मार्ग काय काढायचे हे त्यांनी सुचवले. त्या मीटिंगमध्ये आपण काम झालेलं आहे, तर त्याचा देखील आपण कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला कळालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण कॅम्प लावू. आणि गावातल्या सगळ्यांना, आज कुणीही आजारी पडलं किंवा कोणाचा अचानकपणे ऍक्सिडेंट होतो किंवा काय, तर ह्याच्यासाठी जर प्रत्येकाकडे कार्ड असतील तर त्याचा फायदा आपल्या गावाला होईल. म्हणजे त्या माणसाचं आज काहींची परिस्थिती नसते. परवाच एक जाधव कुटुंबियांच्यातला मुलगा ऍक्सिडेंट झाला, मग तो रुबी हल्ला ऍडमिट आहे, त्याला देखील आपल्याला काहीतरी ह्याच्यातून सुविधा मिळाली पाहिजे. ह्यासाठी आपण ते ॲप देखील डाउनलोड केले पाहिजेत आणि ते आयुष्यमान भारतचं कार्ड देखील काढलं पाहिजे. अशा अनेक योजना वास्तविक या ठिकाणी आपण त्या योजनेच्या जवळजवळ गेलेलो आहे, परंतु त्या योजना पूर्ण करून जर आपण झालं, काही लोकांनी तक्रारी केल्या, परंतु ते काम चांगल्या पद्धतीने चालू असताना आपण त्या साईडला, ओढ्याच्या दोन्ही साईडला जे आपलं टँकचं काम चालू आहे त्याचे व्यवस्थितपणे आपण भराव करूया. लोकांना, वृद्ध लोकांना किंवा महिलांना असेल किंवा मुलांना देखील त्या ठिकाणी वॉक त्या ठिकाणी चालण्यासाठी आपण रनिंग ट्रॅक केलेला आहे. तो रनिंग ट्रॅक देखील आपण थोडेच दिवसामध्ये अद्ययावत करतोय. त्या ठिकाणी सर्व लोकांना रनिंग ट्रॅकमध्ये चालता यावं. रोडने चालत असताना बरेचसे धोके संभवत आहेत. बरेचशा लोकांचे मॉर्निंग वॉकला चालत असताना ॲक्सिडेंट होत आहेत. म्हणून आपण त्या ठिकाणी एक रनिंग ट्रॅक मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्या रनिंग ट्रॅकमध्ये आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्या वनस्पती लावायला आपण त्या ठिकाणी जागा केलेली आहे. त्या ठिकाणी वनस्पती लावून ठराविक बेंचेस करून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आपण करणार आहे. असे एक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण गावामध्ये करत असताना फक्त रस्ते आणि गटारी केल्या म्हणून गाव समृद्ध झाला असा नाही आहे, परंतु ही देखील कामं आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करत आहोत. या ठिकाणी शिवाय या ठिकाणी घरपट्टीसाठी मला वाटतं आपले 1 ते 1.5 कोटी रुपयाची घरपट्टी थकलेली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीसाठी सुद्धा सर्वसामान्य लोक बरीचशी भरतायत, परंतु ज्यांची परिस्थिती नसेल त्यांना देखील आपण एक वेगवेगळ्या मार्गातून
त्यांना कुठंतरी सवलत देता येईल का हा विचार देखील केला, परंतु घरपट्टीच्या बाबत कुठल्याही त्या ठिकाणी सवलती देता येत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी घरपट्ट्या देखील भरून आपल्याला हे देखील समृद्ध गाव योजनेत आहे, तर ते देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे गावामध्ये. पण बऱ्याचशा लोकांच्या राहण्याच्या अडचणीत, जागेच्या अडचणीत, ज्यांच्या जागेच्या अडचणीत त्यांनी थोडंसं उभं राहिलं तरी चालेल. महसूल आपले गाव कामगार अधिकारी त्यांना विनंती करतो, ग्राम विकास अधिकारी म्हणता येईल किंवा ग्राम महसूल अधिकारी, तर त्यांना आपण वेगवेगळे आपले जे रस्ते आहेत ते परत एकदा आपण सांगावेत, एकेकाने उठून सांगा आणि त्यांचे रस्ते परत एकदा घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. परवा दिलेल्या नावं या ठिकाणी ते वाचून दाखवतील आणि ज्यांची राहिले असतील त्यांनी या ठिकाणी टाकून द्या. पानंद रस्त्यासंदर्भात तर त्याच्यात जी कोणती आपल्याला यादी दिली होती सरपंच साहेबांनी, आपण जवळपास 20-22 रस्त्यांची यादी केलेली होती, परंतु त्याच्यामधले जे नकाशावरती असलेले रस्ते आहेत आणि नकाशावरती नसलेले परंतु चालू सध्या स्थितीमध्ये चालू रस्ते आहेत ते, तर अशा रस्त्यांची आपण यादी घेतलेली आहे. त्याचीच ही काही नावं आहेत. आता नकाशावरती असलेले रस्ते थोडक्यात आपला निरा बारामती रोड असेल, त्याच्यानंतर मार्ग जेजुरीचा निरा बारामती रोड जो आपला रोड असेल जेजुरीचा मार्ग, त्याच्यानंतर जेजुरी पानंद रस्ता असेल, त्याच्यामध्ये 4 नंबरला मार्ग कनेरचा जो आपल्या नकाशावर अवेलेबल आहे. त्यात मार्ग जयपत्रेवाडी, मार्ग मुढाळे, मार्ग ढाकाळे, मार्ग होळ आणि निरगुडवाडी ते माळीनगर हे रस्ते सध्या आपल्या नकाशावरती अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ना आपल्याला जे बैठकीदरम्यान रस्त्यांची रिक्वायरमेंट आलेली होती त्या संदर्भात आपण जी रस्त्यांची नावं घेतलेली ते सांगतो. त्यामध्ये कोराळी खुर्द रस्ता असेल, जो की मला वाटतं चालू आहे परंतु आपल्या मॅपवरती नाही, नकाशावरती नाही. त्याच्यात वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक आणि कोराळे खुर्द शिवरस्ता जो आहे तो आपण याच्यामध्ये त्या दिवशी घेतलेला आहे, ज्याच्यात जांभूळवाडा चारीच्या कडेने कॅनोल ते कोराळे खुर्द रस्ता हा एक रस्ता त्याच्यामध्ये आहे. बाजारतळ ते आटमोरा हा एक रस्ता त्या दिवशी प्रस्तावामध्ये मांडण्यात आलेला आहे, जो रस्ता चालू आहे. म्हणजे मी आत्ता यादी तुम्हाला जी सांगतोय त्याच्यामध्ये रस्ते हे किमान चालू आहे, काही ठिकाणी बंद आहेत, कुठं अडवणूक आहे, कुठं अतिक्रमण आहे, तर अशा पद्धतीचे रस्ते आहेत. ते सावतामाळी मंदिर ते नवले वस्ती, त्याच्यानंतर निराडावा कालवा ते दरेकरमाळा ते मुढाळे शिव ओढ्याच्या कडेनेचा रस्ता आहे. त्याच्यामध्ये निराडावा कालवा ते दरेकरमाळा ते मुढाळे शिव हा पण ओढ्याच्या कडेचा रस्ता. वडगाव निंबाळकर सस्तेवाडी शिव, त्याच्यानंतर वडगाव चोपडत शिव रस्ता आणि शेवटी आहे कोराळे खुर्द ते 12 फाटा रस्ता. तर ह्याच्या व्यतिरिक्त कुठले रस्ते असे आहेत किंवा रस्ते सध्या चालू स्थितीत आहेत, जे पानंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील, त्याच्या व्यतिरिक्त चालू आहेत परंतु मॅपवरती नाहीत, आपल्याला ते मॅपवरती आणायचे, तर असे काही रस्ते असतील तर तुम्ही ते सांगू शकता. राहणार 12 फाटालगत तिथून ते सदरपर्यंतचा पाणंद रस्ता अत्यंत गरजेचा आहे आणि हा रस्ता तातडीने व्हावा. त्याचं कारण या रस्त्याने सतत दलदल असते, इतकंच नव्हे चिखल असतो, खड्डे पडलेले आहेत. 12 फाटा ते सदर पर्यंत म्हणजे सदर बनकरांच्या पर्यंत ओढ्याच्या कडेने तसा रोड आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि भाऊसाहेब तो आपण काय केलेला आहे की होळ रोड ते कोराळे खुर्द रोड शिवरस्ता असा आपण त्यामध्ये घेतलेला आहे. तो शिवरस्ता जर झाला तर तुमची त्या रोडने जाण्याची सोय होईल. बरोबर आहे का? नाही चुकीचं असेल तरी लगेच सांगा, कारण तो रोड मला वाटतं आपल्या काय पठाणबाई ते युसुफबाई आणि गायकवाड कंपनी पूर्वीचा पाट आहे तिथं. आपण इरिगेशनमध्ये त्याची माहिती घेतली पण त्या इरिगेशनमध्ये तो रोड नाही आहे. म्हणजे
मी विषय क्रमांक 2चा पुन्हा एकदा सांगतो जे प्रस्तावित रस्ते ज्यांचे राहिले असतील ते नक्की तलाठी भाऊसाहेबांच्याकडे नोंद करा त्याची की बाबा आम्हाला या ठिकाणी रस्त्याची अशी अडचण आहे त्या रस्त्याला नाव देणं आणि त्याची पाणी करणं हा प्रोग्राम ज्यांचा आहे ते करतील. आता ग्रामसभेमध्ये हा विषय जो या समृद्धी पंचायत आलेला आहे तो या संदर्भात आलेला आहे. जे प्रस्तावित रस्ते आहेत जे नकाशात आहेत जे चालू आहेत जे बंद स्थितीत आहेत जे काढायचे आहेत त्या सर्व रस्त्यांना मी सरपंच साहेबांना विनंती करतो तुमच्या सर्वांच्या तर्फे या सर्व रस्त्यांना जी जी मागणी असतील ते काम महसूल विभागाचं आहे त्यांचा प्रोग्राम वेगळा आहे. तर या ग्रामसभेनं त्यांना जे प्रस्तावित रस्ते आहेत जे नकाशात आहेत जे आता कार्यरत आहेत त्या संदर्भात लागणारी या ग्रामसभेचा ठराव रस्त्याच्या संदर्भात आदरणीय इथं तलाठी भाऊसाहेब बसलेले आहेत त्यांना मंजूर करून द्यावा. म्हणजे तुमच्या ग्रामसभेचा ठराव गेला की त्यांचं पुढचं रस्त्याचं काम सुरू होईल. ग्रामपंचायतीनं हा ठराव झालेला आहे आणि तो महसूल विभागाकडे वर्ग करावा अशी मी सगळ्यांच्या वतीनं सरपंचांना विनंती करतो. तुम्हाला त्यांची नावं त्याच्यामध्ये अनुमोदक आणि सूचित टाकायची असतील तशी प्रोसिडिंग तुम्ही तयार करा आणि आम्हाला त्या नकाशा प्रस्तावित रस्त्यांच्या बाबतीमध्ये सगळा ठराव त्यांना ताबडतोब द्या. म्हणजे 17 तारखेचा त्यांचा प्रोग्राम पुढे जाईल. तुमचा 3रा विषय आहे तुम्ही घ्या. आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच इतक्या दिवस ते इथं कुणाचा स्पीकर नव्हता. पहिल्यापासून तर 10 रुपयापासून वाद आला की ग्रामपंचायतीने कुठलं सुद्धा काम केलं नाही. माझं घरकुलचं सुद्धा काम केलं नाही. कागदपत्र सगळी देऊन पंचायतीला दिल्या नाही. अपूर्ण नाही जिथं मिळते तिथं वाटतं विकत करू. प्रस्ताव नाही आपल्याकडे आला. कागदपत्र ऐका आणि तुमची आज देखील द्या. तुमचे 2 महिन्यात मंजुरी देतो. सगळ्याच्या समोर फाईल घेऊन या. आम्ही अर्धा नाही 1 तास बसतो. कागदपत्र आणा. तुमची क्लिअर असली तर 2 महिन्यात कागदपत्र आता तुम्ही फाईल आणा. तुमची कागदपत्र ऍक्टिव्हिटी असली तर 2 महिन्यात तुमचं घरकुल बसवून घ्या. ठीक आहे ते आमचं काम आहे. बाकीच्यांचं काढू नका. तुम्हाला काय पाहिजे ते बोला. या फाईल घेऊन या. बोलायला काय चालू सरपंचांनी आमच्या शेतावर उभाळे रस्त्याच्या ठिकाण स्मशानभूमीचं नियोजन होतं ते आमच्या कानावर आलं होतं. आम्ही वरती पण सगळीकडे आणि स्वतः सरपंच साहेबांच्या कानावर घातलेलं होतं. पण ते म्हणजे सध्या आहेच म्हणजे आमचा विरोधच आहे त्याला. कारण जाण्या येण्याच्या रस्त्यावर स्मशानभूमी नसावीच. कारण लोक रोज 2-4 हजार लोक तिथनं येतात जातात म्हणजे हे योग्य नाही म्हणून. आणि आमचं कार्यालय तिथं होणार आहे मंगळ कार्यालय. अजून जरा परवानगी येण्याची म्हणून थांबलो. पण तिथं ते तसं होऊ नये म्हणजे आत्ता तर
नाहीच, पण पुढच्या बॉडीनी पण ते होऊ नये म्हणून आम्ही हे नियोजन तसं सांगितलं की पुढच्या लोकांनी पण करू नये. कारण जाण्या येण्याच्या रस्त्यावर स्मशानभूमी नसते, कधी आहे ती बाहेरच्या बाजूला लांबच असते. कारण तिथून रोज पुढळे हे सगळे फळे हे ते आपले येतात जातात, हे योग्य नाही. मी वर्षा हेमंत पोखरे. पाणी कोणाला पाहिजे थोडस ऐका. पाठीमाग या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाच्या मीटिंग साठी आपल्या तालुक्यातून आम्ही फक्त 5 जण उपस्थित होतो. जिल्ह्यातले फार कमी सरपंच उपस्थित होते आणि या सरपंच पदाच्या कार्यकाळ संपत आल्यावर तर मी गेल्या 20 वर्षाचा अनुभव पाहतोय की सदस्य लोक हळूहळू कमी होत जातात. आम्ही सगळेजण परत उत्स्फूर्तपणे या तयारीला लागलोय की आपल्या गावाचं जे काही योजना आणल्यात किंवा मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान याच्यामध्ये भाग घेत असताना आम्ही सगळे 16 सदस्य एकत्र येऊन बाबा ते अभियान चांगलं करायचंय आणि त्या अभियानामध्ये भाग घ्यायचा आहे म्हणून आम्ही एकत्र आलोय. जरी आमचा कार्यकाळ संपत आलेला असला तरी या 3 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला बरोबर घेऊन गावातील रस्ते असतील किंवा विविध ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना परत एकदा आपण राबवून जेवढं शक्य होईल तेवढे आपण काम करणार आहे. ठीक आहे, आमच्याकडून चुका झालेल्या तुम्ही त्यावरती तुम्ही देखील पांघरून टाकावं किंवा झालेल्या चुका त्या सुधारण्याचं काम देखील आम्ही करू हे आजच्या या निमित्ताने मी सांगतो. शिवाय ज्या गोष्टी राहिल्या असतील अजूनही कामं तुमची कुठलीही कामं राहू द्या. आता या नंदाभाऊंच्या पद्धतीने ठीक आहे घरकुलाच्या अडचणी सगळ्यात जास्त घरकुलं तालुक्यातली वडगाव मध्ये कधीही तुम्ही तालुक्यात जाऊन बघा एवढी घरकुलं रामायणमधून आज त्यांचं जर जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला असला तर त्यांचं घरकुल 100% बसणार. फक्त राहण्यासाठी जागा पाहिजे. त्यांना कागदपत्र मागितली मिळाली नाही. यांची अडचण गेले 10 वर्ष मी बघतोय. यांच्या घराची अडचण आहे. त्यांचं घरकुल मंजूर केलं त्याचे आभार आजपर्यंत नाहीत मानले. पण घरकुलाला आलेल्या अडचणी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न देखील आम्ही केला परंतु ते खाजगी जागेमध्ये त्यांचं जे काय गोंधळ चाललाय त्याच्यामुळे त्यांचं घरकुल राहिलं. पण सरकारने आता ज्यांना जागा नाही त्यांना घरकुल द्यायचं असा विषय घेतला. आपण त्यात पण त्यांचं नाव घेतलंय पण त्यांना कुठं जागा मिळेल सरकारी योजनेतून जागा देतील. महसूल अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही एकत्र विचार करून सगळे ज्यांना जागा नाही त्यांचे घरकुल कुठेतरी आपण ऍडजस्ट करणार आहे. पण इथं नुसतं आमच्या विषयी चर्चा तुम्ही पॉझिटिव्हली करा. सगळ्याची कामं करू आपण. मार्ग प्रत्येक गोष्टीला असतो तो मार्ग काढून आपण नक्की काम करू. कागदपत्र आता ऑनलाईन घेऊन गेला सर्वे केला की आम्ही झालाय ना आणि जाणारा कॅनल ह्याच्यामध्ये जी स्पेस राहतोय मेरा कॅनल तर त्याच्या तिथल्या जागेची मागणी केली तर तिथं स्मशानभूमीसाठी योग्य जागा होईल असं मला सुचवायचं होतं. आणि त्याच्यात दुसरी एक अशी अडचण की तिथं जाण्यासाठी रस्ता बागवानांनी जी रस्ता सुचवलेला तो रस्ता जर ओपन झाला तर त्या 12 फाट्याला जाण्याचा बी मार्ग मोकळा होईल आणि एक वेगळी तिथं जी 2 किलोमीटरचं अंतर पडते तर तिथं स्मशानभूमी बी होण्यास मदत होईल. म्हणजे ते निराकरणाला त्या जागेची मागणी करावी ग्रामपंचायतीने एवढं सुचवायचं. आता जे टेंडर झालेलं आहे त्याचे तो आयटमच नाही त्याच्यामुळे आपल्याला घेता येत नाही. आपल्याला फक्त मुलींची फुलं आहेत सगळे. 1 वर्ष दरवर्षी चालू सुद्धा आपण आपल्याला घेता येतो. आता काय झालेलं आहे या वर्षी आपल्याला कुठलीच नवीन मंजुरी आली नाही. एवढं आर्थिक शासनावर असते मला ते विषय चाललं की मी त्याच्यात तरतूद करून देतो तिथं. प्राधान्य दिलेले आहे
त्याच्यातून पण व्यवसाय पुढे चालू होईल याची आपण अपेक्षा धरतोय. यासाठी बाकी या ठिकाणी एक नवीन व्यवसाय त्यांच्या ह्याच्यामुळे कळाला आणि त्या गोधडी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी ते म्हटले की तुमच्या गावातून काय महिला येतील का. त्या महिला एक 5-6 महिला तयार केल्या. त्या सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या मनीषा ताई रासकर होत्या. ते करायचंय काम ते ब्रेक लागणार का म्हणून राहिले. सरपंचांना कोणती एक लाईन तुमची आता बोलला ना कुंभारांचं दार आपलं नवीन लाईन टाकायला होतं सरपंचाने परवा दिवशी. महिला झोपडपट्टी निराबारामती रोडच्या कडेला आहे. त्या ठिकाणी लक्ष आहे. जेवढी कामं करता येतील त्या पद्धतीने आपण कामं देखील करत चाललोय. काही कामं प्रस्तावित आहेत. अनेक रस्ते पण आपण त्या ठिकाणी नवीन नवीन करतोय. राहिलेली कामं आमदार साहेब आपण नक्की करू. मी एक दिवस येऊन